अपडेट। महाडा कॉलोनी के अंदर एक बंगलों के अंदर अवैध रूप से बीएमसी के 4 नल के कनेक्शन। ऐप समाचार विस्तार से। मुंबई के बोरीवली पश्चिम स्थित गोराई 2 में महाडा कॉलोनी के अंदर एक बंगलों के अंदर अवैध रूप से बीएमसी के 4 नल के कनेक्शन को लेकर स्थानिकों द्वारा बीएमसी और पुलिस स्टेशन में लिखित शिकायत दी गई है, जिसके बाद बीएमसी द्वारा किसी प्रकार की कार्यवाही नहीं की गई। वहां की स्थानिक पूर्व नगर सेविका श्वेता कोरगांवकर द्वारा भी अवैध नल कनेक्शन को लेकर लिखित पत्र दिया गया है। साथ ही बंगलों का देखरेख करने वाले लोगों के साथ स्थानिकों और पूर्व नगर सेविका का बहस भी हुआ। वहीं पर बंगलों की देखरेख करने वालों ने पूर्व नगर सेविका के साथ धक्का मुक्की और बदतमीजी भी की, जिसकी शिकायत बोरीवली पुलिस में देने के बावजूद भी अभी तक किसी भी प्रकार की कार्यवाही नहीं की जा रही है। बाइट श्वेता कोरगांवकर, पूर्व नगर सेवक। बाइट स्थानिक बोरीवली गोराई। माझ्या प्रभाग क्रमांक 9 गोराई 2 मध्ये पंचरत्न मित्रमंडळ गल्लीमध्ये एकायतन बंगलो आहे आणि या बंगलोमध्ये बंगलो मालकाने रेसिडेन्शियल बंगलो आहे आणि त्या बंगलो मालकाने तिथे 4 इनलिगल कनेक्शन केलेले आहेत। 10-15 वर्ष झाली आणि लोकांनी ह्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे। आम्ही जेव्हा सीसी रोडचं काम घेतलं तेव्हा हे आमच्या निदर्शनास आलं। आम्ही पालिका अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलेलं आहे त्या संदर्भात, परंतु कोणीही कठोर कारवाई घेतच नाही आहेत आणि ते अवैधरित्या पुन्हा येऊन तिथे त्यांचे कागदपत्र पूर्ण नाही आहेत। त्यांनी अद्यापही बीएमसीला कोणताही दंड भरलेला नाही आहे किंवा बीएमसीने अद्यापपर्यंत बंगलो मालकाला कोणताही दंड आकारला नाही आहे। हे कुठे ना कुठेतरी प्रकरण दाबलं जात आहे आणि त्या काल त्या बंगलो मालकाची मुलं म्हणजे भाग्यवंत लाटे आणि त्यांची मुलं हे जे बोलतायत की त्यांच्या नावावर बंगला नाही आहे। आज आम्ही बीएमसीमध्ये बघितलं तर पाण्याच्या बिलावर नाव वेगळंच आहे आणि ही लोक येऊन तिथे गुंडागिरी करता आहेत। मला बोलतात 500 लोक घेऊन येणार, जीवे मारण्याची धमकी देत आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही लोक आज मला त्याने हात लावलाय, मला अंगाला हात लावलाय, सगळ्या बायकांना आज अपशब्द बोललेला आहे। हे चुकीचं आहे आणि ह्या संदर्भात आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो आहोत FIR करायला। अद्यापही माझी FIR घेतलेली नाही आहे। गोराई बीट चौकीमध्ये जाण्यासाठी सांगितलेलं आहे। म्हणजे पालिका प्रशासन पोलीस खात्याकडे वळवतं, पोलीस खातं पालिका प्रशासनाकडे वळवतं। हे नुसतं ढकलाढकलीचं राजकारण चालू आहे। तर हे कुठे ना कुठेतरी आम्हाला सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, हा माझा उद्दिष्ट आहे। पालिका प्रशासनाने ह्या 4 इनलिगल लाईन जे घेतलेले आहेत त्याचा सोक्षमोक्ष पहिला लावावा आणि मग त्याला अधिकृत जलवाहिनी प्रोसिजर सहित द्यावी, हे आमचं सर्वांचं म्हणणं आहे। आणि जे काल प्रकरण झालेलं आहे त्या संदर्भात त्यांनी माझी FIR घेतली पाहिजे। धन्यवाद। जो आपके पास वीडियो बताइए, क्या मामला है, कौन है बंगलो मालिक, कौन है जो दादागिरी कर रहा है और अवैध कनेक्शन? हमारा RCA 38 में है, एकांतर बंगला आहे। हा बंगला मागील 20 वर्ष इथे वास्तव्य आहे आणि त्याच्यामध्ये जे पाण्याचा प्रॉब्लेम झाला, हा जो इश्यू पाण्याचा चालला आहे। पहिले नंबर 1 की तो बंगल्याचा मालक ओनर आहे, त्याचं त्या पाण्यामध्ये बिलावरती नाव नाही आहे आणि मागील आता आमच्या बाजूला रस्ता, त्या रस्त्याचं काम चालू असताना त्याच्या अनलिगली 4 लाईनी आम्हाला दिसल्या आणि त्या लाईनी BMC ऑफिसर यांच्या निदान आणून दिल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी असं आमच्या इथे पंचायत मित्रमंडळ आणि 5 सोसायटी ह्या रहिवाशांनी त्याचे ऑप्शन घेतलं होतं की ह्या 20 वर्ष 5 लाईनी अनलिगली यूज करते, त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी असं अधिकाऱ्यांच्या सांगण्यात आलं। परंतु अधिकाऱ्यांनी हे नोटीस केलं, परंतु त्यानंतरसुद्धा त्याच्यावर योग्य ती कारवाई न करता पुन्हा तिथे अधिकाऱ्यांनी त्या बंगल्यामध्ये अनलिगली परत लाईन देण्याचा प्रयत्न केला आणि ही लाईन देण्याचा प्रयत्न करत असताना सोसायटी रहिवाशांनी पुन्हा त्यांना ऑप्शन घेताना सांगितलं की लाईन तुम्ही देऊ शकत नाही, जोपर्यंत अनलिगली ज्या लाईनी त्याच्यावर BMC कारवाई होत नाही तोपर्यंत लिगली लाईन त्यांना देण्यात येऊ नये। त्यानंतर ते असणाऱ्या बंगल्याचे ते ओनर समजतात, परंतु ओनर नाही आहेत ते येऊन तिथल्या रहिवाशांना धमक्या देऊन आणि तिथल्या स्थानिक नगरसेविका, आमच्या माजी नगरसेविका श्वेता कोरगावकर यांनासुद्धा धमक्या देत होते, त्यांच्या अंगावर धावून गेले, असे प्रकार त्यांनी केले आणि त्याची नोंद करण्यासाठी आम्ही आज पोलीस स्टेशन बोरवली इथे आलो, परंतु बोरवली पोलीस स्टेशनसुद्धा त्यांची नोंद घेण्यात येत नाही आहे। दादा आपने क्या कहेंगे? जो भी कनेक्शंस है उसके बारे में हम लोग ने पालिका अधिकारी और पुलिस स्टेशन में दोनों वहाँ पे लेटर दिए हैं, लेकिन वहाँ पे
जो कार्रवाई भाई होना चाहिए वो अभी तक हुई नहीं है, उसके लिए हम लोग इच्छुक है। या अभी आज पालिका ऑफिस में भी हम लोग आर वार्ड में जाके आए, वहाँ उन्होंने सब बताया, लेकिन उनका जो इंजीनियर मेन इंजीनियर जो है वो छुट्टी पे है। तो सब इंजीनियर से बात हुआ, उनको खुद लेके जाके हमारे वो बंगले में 4 लाइन जो कट करने के बाद में भी पानी आ रहा है, वो उनको निदर्शन में लाके दे दिए हम लोग ने। उसके बाद में फिर वहाँ से फिर वो ये अपना मालिक जो है, जो अपने खुद को मालिक समझता है, जो जिसके नाम पे नहीं है, वो वहाँ आके वहाँ दादागिरी करके बोल रहे हैं कि ये जो 4 लाइन था वो हमारा नहीं था करके। अगर वो 4 लाइन उनके गली में जा रहा है, उनके बंगले में जा रहा है, तो वो क्या हिसाब से बोल रहे हैं कि नहीं जा रहा है, उनका लाइन नहीं है करके। वो सब पालिका अधिकारी को हम लोग ने बताया है। वो नया होने के बाद भी वो नया कनेक्शन ज्वाइन किया। अभी ये सब होने के बाद में भी वो लोग ये सब छोड़ने के बाद भी उसके ऊपर कार्रवाई करने का वो छोड़ के उनको नया लाइन देने का, ये अपना पालिका अधिकारी उनसे मिली भगत करके उनको नया दे रहे, सपोर्ट कर रहे हैं उनको। तो उसके अगेंस्ट में हम लोग ने ये किया। उसके बाद में आज जो मॉर्निंग में वहाँ पे हुआ, उसके बाद में उन्होंने हमारी नगर सेविका श्वेता कोरगावकर इनके आंग पे भी आके उनको हाथ धक्का बुक्की किया। वो संदर्भ में हम लोग ने बोरवली पुलिस स्टेशन में हम लोग कंप्लेंट करने के लिए आए, लेकिन ये FIR यहाँ लिया नहीं। वहाँ वापस हमारे बीट चौकी में गोरई में जाके हम लोग को ये देने के लिए बोला है। अभी हम लोग वहाँ जा रहे हैं।